स्वागत करते आणि सगळ्यात आधी आपण अर्थातच गणेशजींकडे जाणार आहोत। गणेशजी, आज दोन महत्त्वाचे मुद्दे जे आपण विचारात घेतो या संपूर्ण कार्यक्रमात, ते म्हणजे नाना पटोलेंनी पहिली गोष्ट म्हणजे राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना हटवावं कुठल्या तरी पद्धतीने अशी मागणी केली। जरी ते शक्य नसलं विधानसभेला तरी पण त्यातून त्यांचा राग कुठेतरी दिसतो। त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? आणि दुसरं म्हणजे लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये काहीतरी घोटाळा आहे, ज्या अर्थी इतके कमी झालेले आहेत पात्र मेंबर्स असं विरोधक म्हणतात, त्यावर तुमचं काय उत्तर आहे? त्याला असं आहे की नाना पटोलेंनी आज जे विधानसभेमध्ये मागणी केली आहे, तर मुळातच विरोधी पक्ष या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्णपणे हताश झालेला आहे। जो काही प्रकार आता सध्या सुरू आहे तर स्वाभाविक आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं निकाल लांबले आणि ज्या पद्धतीनं न्यायालयाचं मत आलं, या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं की होय, हे चुकीचं आहे, हे व्हायला नको होतं। मुळात असं आहे की आता सध्याची स्थिती अशी आहे ना की काही ना काही विषय घेऊन कोणी ना कोणी कोर्टात जात असतो। ज्या ठिकाणी आरक्षणामध्ये काही बदल झाले असतील, ते बदल झाले म्हणून काही जण त्याविरुद्ध कोर्टात गेले। मधल्या काळामध्ये ज्या वेळेला चर्चा सुरू होती, मला आठवते की साधारणतः काही काळापूर्वी हीच मंडळी, म्हणजे त्यामध्ये नाना पटोले देखील होते, ही सातत्याने चर्चा होत असे की या सरकारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची हिंमत नाही, हे सरकार आम्हाला घाबरतंय, जनमत सरकारच्या विरोधात आहे, अशा सगळ्या घोषणा हे विरोधक करत होते। योग्य वेळेला निवडणुका जाहीर झाल्या, आम्ही निवडणुकांची तयारी केली। राज्य सरकार म्हणून जी भूमिका असते निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे करावं लागतं, कारण निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे, ते त्यांचं काम करत असतात। हे सगळं सुरू झाल्यानंतर मात्र आरोपांची सरबत्ती सुरू झाली। याचं कारण त्यांना माहिती होतं की या निवडणुकीमध्ये आम्ही कुठे टिकणार नाही आहोत। आता नाना पटोले हे वारंवार ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि मला माहिती आहे नानांचा उद्देश शेवटी काय आहे। नानांचा जो उद्देश असा आहे की शेवटी राज्य सरकारला काही ना काही करून या विषयामध्ये घ्यायचं। गणेशजी, हे सगळं तुम्ही म्हणताय, पण त्याबरोबर दोन महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की मग दुबार मतदारांचा मुद्दा असू देत किंवा आता जो सगळा सावळा गोंधळ झालेला आहे निवडणुकांच्या निमित्ताने, त्याबद्दल मुख्यमंत्री किंवा महायुती सरकारमधल्या सुद्धा सगळ्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मग तसं असताना सुद्धा तुमचं असं म्हणणं आहे का की कुठलीच कारवाई करणं योग्य नाही किंवा विरोधकांचा विरोध किंवा त्यांची मागणी चुकीची आहे? दुबार मतदार हा विषय काय म्हणजे आज पहिल्यांदा आलाय का? हा गेली अनेक वर्ष चर्चा सुरू आहे ना याबाबतची। आम्ही किती वेळा याविषयी नाराजी प्रकट केलेली आहे की 2014 नंतरच दुबार मतदार वाढले, तसं आहे का? नाही गणेशजी, मुद्दा फक्त दुबार मतदाराचा नाहीये, ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचं कामकाज चाललेलं आहे त्याचा मुद्दा आहे हा। त्यात सुधारणा झालीच पाहिजे ना, याबद्दल आमचं काहीच दुमत असायचं कारण नाही। म्हणून तर आम्ही एसआर लागू केला, देशभरामध्ये एसआर ची प्रक्रिया सुरू झाली। आता जो विषय सुरू आहे तर या बाबतीमध्ये विधानसभा माननीय अध्यक्षांनी स्पष्ट केलं की निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे, ते स्वतंत्रपणे काम करतात। हे किती खरं असलं तरी पण अशा मुद्द्यावरती जेव्हा बोट ठेवलं जातं विरोधकांकडनं, तेव्हा आणखीन याच्यावरती चर्चा होत नाही किंवा एकत्र येऊन सर्व पक्षीय नेते सुद्धा कुठल्याच पद्धतीचं काम याच्यावरती करत नाही, त्याच्या मागे काय कारण आहे? प्रत्येकाचा बघण्याचा व्ह्यू वेगळा आहे, प्रत्येकाचा बघण्याचा व्ह्यू वेगळा आहे। म्हणून मी स्पष्टपणे म्हटलं, जे घटनेत लिहिलेलं आहे त्या घटनेचं पालन केलं पाहिजे। केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत त्यांची भूमिका घेईल, राज्य सरकार म्हणून आमची यातली भूमिका असण्याचा काही संदर्भ नाही आणि आम्ही आमची नाराजी यापूर्वीच प्रकट केलेली आहे। आम्ही असं कधीच म्हटलेलं नाही की निवडणूक, पण या घडीला सगळा कारभार पारदर्शकपणे चाललाय आयोगाचा, निवडणूक आयोगाचा, राज्य निवडणूक आयोगाचा? ते त्यांच्या पद्धतीनं काम करत असतात आणि या पारदर्शक पद्धतीने करतायत का? अहो, असं आहे तर पारदर्शक पद्धत म्हणजे नेमकं आपण काय मारायचं? काय लोकसभेच्या वेळेला ज्यावेळी विरोधकांच्या 32 जागा निवडून आल्या त्यावेळेस ते काही आमच्या बाजूने नव्हतं असं आम्ही म्हटलो का कधी? ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतात। काही चुका घडल्या असतील तर त्यावर पांघरून घालण्याचं काही कारणच नाहीये ना। गणेशजी, तुम्ही म्हणालात की दुबार मतदारांचा मुद्दा आधी सुद्धा झालेला आहे किंवा अशा पद्धतीचं काम करण्याची स्वायत्तता आयोगाकडे असते, पण आता तुमचं सरकार असताना याच्यामध्ये सुधारणा करण्याची जेव्हा कुठेतरी संधी आहे, ते बघता तुम्हाला असं वाटतं का की हे सगळं समाधानी पद्धतीने चाललंय तुमच्या सरकारच्या अखत्यारीत? नाही, मी एक बाब स्पष्ट करू इच्छितो। आपण वारंवार निवडणूक आयोगाच्या ह्या विषयाच्या निमित्तानं शासनाला आपण जबाबदार धरण्याचा प्रयत्न करताय। एक तर स्पष्ट करतो, मी काही निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी म्हणून इथे बसलेलो नाही।
मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेशाचा प्रवक्ता म्हणून मी तुमच्या समोर बसलेलो आहे. गणेशजी, मी स्पष्ट करू इच्छितो- मी नाही, मी स्पष्ट करू स्वतः इच्छितो- मुख्यमंत्री आणि मी स्वतः स्पष्ट करू इच्छितो- सत्ताधारी नेते सुद्धा ह्याच्यावरती वारंवार नाराजी व्यक्त करतायत, पण त्या दृष्टीने कुठली कृती केली जात नाही, म्हणून हा प्रश्न विचारते मी प्रश्न मी परत विचारते एकदा असा नाहीये, सांगतो की हा या तुमच्याच बाबतीत जी सत्ताधाऱ्यांचा कृती प्रश्न आहे. ही जी कृती असेल किंवा यातली जी सुधारणा असेल हे शेवटी केंद्रीय निवडणूक आयोगच करू शकते. आणि आम्ही स्पष्ट करू इच्छितो, ज्या चुका झालेल्या आहेत, ज्या पद्धतीने निकाल लांबले, याविषयी आम्ही देखील आक्षेप नोंदवलेले आहेत. या बाबतीत आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत. जर या बाबतीत सुधारणा व्हायच्या असतील तर त्याला आमचा विरोध असायचं कारण नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. बर, आनंदजी, सत्ताधाऱ्यांचा विरोध असायचं काही कारण नाही असं स्पष्टपणे म्हटलं जात आहे, पण त्याचबरोबर तिकडनं कुठली सक्रिय प्रतिक्रिया येते असं तुम्हाला वाटतंय का? तुम्ही समाधानी आहात का ज्या पद्धतीने सरकार आता